शशी शेवटचा दिवस आहे आज ह्या गावातला. का रे शिशी? जातो मग आपल्या घरी आता. अरे वा हा. कधी जातोय? आज जाणार आहे बिवाई देवीचं दर्शन घेतलं. हा, हा. आज तुम्ही पण भेटला. जा 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 बाळा, ज्याने त्याने आपापल्या घरी सुख असलं का सोबत. मग काय रे, आपलं घर आपल्याला चांगलं या पाहुण्याला वर्षात काय जाऊ येऊन. ती बी आहे नाही म्हणती हे काम काढून माणसाचं काम काढून घेतलं का नाही तुला हाकलून देणारच तशी बी तशी बी तुझं काय बघणार बी नाही. म्हणूनच म्हणतो तुझ्या आईला सांग म्हणा रामभाऊ दाजी असं म्हणत होतं. मी तुझ्या आईचा दाजी आहे ना, मी ते असं म्हणत होतं. ज्याची त्याची लेकरं आपापल्या घरीच गोड दिसते ती. आपण रामभाऊ असं कसं म्हणताय? तुमच्या शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करून त्यांना 2 घामाच्या ठेम गाळले. शिकला नाही होय, शिकला नाही होय त्याचं काय. गिरणी मिळालं तुम्हाला मग आणि मग दिलं तुम्ही. लय शिकलो तुमच्या शेतीत. हा शशी, आपली कशी काय शेती? 1 नंबर शेती. आणि त्या शेतीत तू काय काय शिकला तुझ्या आयुष्यात तू उपयोगात आणायचं, कधीच विसरायचं नाही. शेती भारी आपली भाऊ. हा. सगळ्या रानाला बळीच मी म्हणून हातावर आणले तर गिरायकच लागायचं राहिलं होतं शेतीला बी आपल्या आता. ए शशा, अरे आपल्या रानाला जर बळी नसत्या तर तू कसा शिकला असता? ते नीटनीटकं बुजवलं पाहिजे, हवार केलं पाहिजे, पीक चांगलं आणलं पाहिजे. काय भाऊ मी यायच्या आधी सगळी मरथुडली पिकं त्यात मी हातावर आणली आता शेती. तर हो ए शशा, अरे तुला काहीतरी चांगलं सांगायला लावलंय, काहीतरी चांगलं शिक्षण दिलंय, तू असा पान उतारा करतो काय? एक ध्यानात ठेव, या क्षेत्रातला मी तुझा गुरु आहे. गुरुचा अपमान करायचा नाही. आणि प्रत्येक गुरुला वाटतं माझा शिष्य काकणभर अधिकचा असला पाहिजे, आणि तू असं बोलतोय. भाऊ काकणभर नाही चांगला हातभर म्हणलं तर शिष्य मोठा होईल. असं तरी काय तुमच्या रानात उतार निघत होता. 1 पोताड बाजरीचं होतं, आमच्याकडे 15 तर होती. 15 टन तुमचा जातो भाऊ, आम्ही 40 टनापर्यंत नेऊ. काकणभर होईल जास्त. ए शशा, अरे असली माझ्याबद्दल तुला चुकीची माहिती कोणी दिली? आता 2 महिने झालं आणि माझ्या वर्षभराचा बायोडाटा सांगतो चुकीचा. गावात भाऊ भाव नसेल ओरडत, अण्णाने चुकीची माहिती सांगितली असेल. हे बघ, ती काय बी असू दे, तुझ्या रानात चांगला प्रयोग कर, पण ही तर राहू नको बाळा. आणि लोकांच्या घरी राहून प्रश्न सुटतो का? आपली शेती तिकडं वाऱ्यावर सोडू नये. नाही आता आमचं बी मन इथलं इथनं आय म्हणते काम काढून. तू इतकाच आहे, इतका तोंडाचा बाडीचार तोंडाचा आहे तू. आय म्हणते काम काढून घेऊन वापरून सोडून देणार तशी बी तशी बी. तुझ्या आईला रामभाऊचा निरोप सांग, म्हणायचं रामभाऊ दाजी असं तुला म्हणत होतं. तुझं लेकरू तुझ्या पैसे ठेव, चांगले संस्कार लाव. हिथं आलं माझ्याकडे ज्ञान द्यायला, माझीच माप काढायला. पण बाळासाहेब, तुम्ही का मान टाकली खाली? काय झालं? जगून तरी आता करायचं काय तेव्हा? मर बाळू, जगण्यातच इंटरेस्ट वाटणार मला. जगूच नको तू, लायकीचा नाही जगण्याच्या. काय झालंय? काय रामभाऊ गप्पा तुम्ही होय? काय झालं? बोल बाळू. मला सांगा, त्या पोरांनी लेकरांनी एवढा जीव लावला आपल्याला, शशी राहिला इथं काबाड कष्ट बैलासारखं केलं रामभाऊच्या रानात. शशी आल्यापासून हे दोघं चुलता पुतण्या बसून खात होती आणि एवढं प्रेम दिलं, आणि अचानक असा वाऱ्यासारखा चिमणीसारखा उडून चालला शशी. आमचा जीव तुझ्यावर बसला. तो अचानक असा निर्णय काय घेतला बरं मला नाही विचारता? काका तुम्ही म्हणत असला तर राहतो 4-5 दिवस तुमच्याकडे. नको नाही नाही राहू द्या रामभाऊ. अवशेषी ना रात्रंदिवस शेतामध्ये घाम गाळलाय, तुमची शेती फुलवली, तुमचं नाव काढेल ते. हो, आणि जाईल तिथं ठोको बसवल्यात. म्हातारी रोज तेल लावती की पाटणीला. तमासू बस. बाळून पाटील इमोशनल झाले, मला इमोशनल केलं. अरे लय जीव लावलाय रामभाऊ, डोळ्यात पाणी बघ की माझ्या. अरे गप्ती मला राडवतो का बाळा? आता बाळू असं कर, शशीला राहू दे इथं, दिवसभर माझ्या रानात कष्ट करल आणि सकाळ संध्याकाळ तुझ्याच जेवाय महिनाभर राहील. तुझं झालं की पाटलांच्याच महिनाभर जेवण. म्हणजे तुमच्या शेतामध्ये राबवायचं, पिकं काढायची, आमच्याकडं रोटी खायला का? आणि काय मातोळा खायचा काय? काय असेल ते खाईल, माझं तसं नाही काय. आताच की मग आमच्याकडे काय काम आहे? शाणे, आताच की म्हणला शशी राहिला पाहिजे. का रे? नाही नाही राहू दे की तुझ्यात. बाळासाहेब, पागुळपणा आणू नका. जाऊ दे त्याला, तुम्ही काय ते रडू नका विनाकारण. आणि शशा, रडू नका. शशी, जा घरी तुझ्या. ऐक, शशी माझं काय म्हणणं आहे माहिती का? तू जा तुझ्या घरी, मी नाही म्हणत नाही, पण मला विसरी पडण्यासाठी 1 महिनाभर तरी तू रामभाऊच्याच घरी काम कर, रामभाऊच्यातच खा, पण जाऊ नको बाळा. अरे जेवण घालायचं म्हणजे कसं पाड्या? ए, थांब, थांब. जाऊ थांब, ए, कुत्र्या. उंबऱ्यातली माणसं बाहेर ढकलणारा हा रामभाऊ आहे. अहो, रामभाऊचं काय चुकतंय? हे पोर लागणार आले. अरे शशा, बाळासाहेबांचं काय ऐकू नको.
घरी जा, चांगली शेती पिकव. शेती चांगली पिकली की तुझं लग्नच होतंय. काकाला लय रोड येतोय, मी राहतो 10-15 दिवस. कोणाला? काकाला काकाला दिसला का ठिपका? दिसला का डोळ्यात काकाच्या? रडत होतं. रडत होतो वय. दिसला का ठिपका तरी? तुझा काका लय खुडूस आहे. शशी ऐक, तू आजच्याच निघून जा आणि लवकर येऊ नको तू. हा हा येऊ नको पोरा. किती जरी केलं ना आपलं घरच चांगलं. आईवडिलाच्या सहवासात राहा, लहानाचा मोठा हो. आणि चांगली शेती कर. हा हा आणि लग्न लगेच होईल तुझं. हा हे तो काय होणार आहे का लग्न तुझं? बरं सुभाषराव, जरी शिशीनं रामभाऊच्या शेतात काम केलं तरी रामभाऊ हे चुलते पुतणे उपकारिक माणसं आहेत का? नाही नाही, तुमचे पाहुणे आहेत. नाही आम्हाला काय बोलायचा अधिकार, पण जी दिसतंय ती बोलतो का सुभाषराव. हा आणि बाळासाहेबाचं ऐकू नको, पागोळपणा तुझ्या डोळ्याला येऊ नको. हा पायावर उभा राहतो. लगेच जा. एका दुसरा फोन करत जाईल काकाला. अरे कर जा कर जा. काकाला कर, आम्हाला नको. आम्हाला नको, काकाला आम्हाला कर, नको. काकाला. जाऊ का आता? मारू नको. अरे बोलू काय तुला काय पडतं? काय रे? अरे मी चेष्टा केली रामभाऊ. शेशीला आपल्या गावात कशाला ठेवायचा? गॅंग गेलेले पोर मार बसावतो या. त्याच्या तोंडात म्हणाय काय तुला लाज वाटत? पण ते मला म्हणलं ना हे गाव गॅन गेलेले किमान बारो काकाला तरी दया माई येते असं म्हणलं. तू घे श्रेय, त्याच्या दृष्टीने होतो देव, आम्हाला कर शैतान. बळ्या आणि मग सुभाषराव पाटलांनी देखता का अपमान करत होता. किती वेळा तुला सांगितलं? काय केलाय तुझा अपमान रामभाऊला का? तू माझा हे ते फाडून दाखवू का? हित आहे माझ्या, तू हित. एवढं प्रेम असताना त्यांच्या समोर माझा कपान उतारा करतो. अरे रामभाऊ तुला रोज मारतात तरी मी काय म्हणलं 8 दिवसात मारते. मी त्याला बायको तो मी काय म्हणतो का? आता फ्लेक्सच आता मग ह्यामुळे मग रामभाऊ माझं डोकं हलतं. अशामुळेच मी जो टाकतो, कळलं का? नीट बोला, आपण मित्र आहे ना. रामभाऊला का तुझ्याशिवाय मला कोण सांगायचं का? नाही तर मला खलास करून टाक. कसं कसं मरू देईन मी? मूर्खासारखं दुनियाला मारून टाकायचं मग आपण. मी रामभाऊ बघेल तर चापतील बरं का.